नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गोवत्स द्वादशी या दिवशी गाय आणि वासरू यांचं पूजन केलं जातं. गायीसोबत वासरू असेल त्याचं पूजन केलं जातं. गाय वासरावर जे प्रेम करते त्या निर्वास प्रेमाचं प्रतीक म्हणून गाय वासराची पूजा केली जाते. गाय वासराची पूजा कशा पद्धतीने केली जाते? आपल्या घरात आपण गाय आणि वासरू यांची प्रतिमा, फोटो किंवा मूर्ती ठेवतो. त्याचे काय फायदे होतात हे आपण बघू शकतो. त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करावं. सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नये. कामधेनू म्हटलं जाणारी गाय आणि वासरू, ही गाय वासरू किंवा कामधेनू म्हटली जाणारी जी गाय आहे ती कामधेनू समुद्रमथनातून प्रकट झालेली आहे. धर्मशास्त्रानुसार जी अतिशय वंदनीय आहे, तशीच वास्तुशास्त्रानुसार ती पूजनीय सुद्धा आहे. पौराणिक मान्यतेनुसार जर विचार केला तर कामधेनूची उत्पत्ती समुद्रमंथनातून झालेली दिसते. तसेच तिचा फोटो व मूर्ती दोघांपैकी काहीही घरात ठेवल्याने सुख समृद्धी व संततीचा लाभ होऊन घरात सकारात्मकता वाटते. वास्तुशास्त्रानुसार घरात मूर्ती किंवा प्रतिमा ठेवल्यास आग्रह केला जातो. शुक्रवारी कामधेनू घरी आणल्यास म्हणजेच लक्ष्मी मातेच्या दिवशी कामधेनू घरी आणल्यास अधिक लाभ होतो असे वास्तुशास्त्र सांगत असते. त्यातही वासराला म्हणजेच गोवत्स द्वादशीला किंवा वसुबारसला मूर्ती घरी आणून जर पूजा केली तर अनेक शुभ लाभ होताना दिसतात. संगमरवरी मूर्ती अतिशय मोहक व आकर्षक दिसते. त्यासोबतच पितळीची मूर्तीसुद्धा अतिशय सुंदर दिसते. फक्त ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती हे आपण जाणून घ्यायला हवं. पितळची मूर्ती देव्हाऱ्यात, पूजेघरात आपण ठेवू शकतो. बघा, गावखेड्यावर जर गोठा असेल तर त्या घरात सुबत्ता नांदलेली दिसते, परंतु शहरात ही गोष्ट शक्य नाही. म्हणून अनेक उपाय सांगितले जातात मूर्ती ठेवण्याचे. मूर्ती ठेवणे हे वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तुतज्ञांच्या मतानुसार कामधेनू घरात ठेवल्यास अनेक उपयोग होतात. कामधेनू घरात असल्यास ते घर सुखाने भरून जाते. असे मानले जाते की जिथे गाय वास्तू आहे तिथे वास्तुदोष कमी होतो, वास्तुदेशाचा प्रभाव कमी होतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या दिशेला गाय वासरूची मूर्ती प्रतिमा ठेवल्यास काय फायदा होतो, घरात स्थिरता कशी येते. घरातील कामात स्थिरता येण्यासाठी गाय वासरासह फोटो किंवा मूर्ती तुम्ही दक्षिण पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य दिशेला जर ठेवली तर घरात नक्कीच तुम्हाला कामात स्थिरता येते. त्यानंतर आग्नेय दिशेला तुम्ही जर मूर्ती किंवा प्रतिमा ठेवली तर घरातील आनंदी राहतात. घरातील स्त्रिया जर आनंदी असतील तर नक्कीच कुटुंबसुद्धा आनंदी दिसते. त्यानंतर पुढे पूर्व दिशेला जर तुम्ही गाई वासरूची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवली तर आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. घरात लक्ष्मीचा वाससुद्धा कायम राहतो. त्यानंतर ईशान्य दिशेला जर तुम्ही मूर्ती किंवा प्रतिमा ठेवत असाल तर गायीची वासरासह पूजा करत असाल तर संततीची प्राप्ती होते. उत्तर दिशेला कुबेराची कृपा प्राप्ती करून घेण्यासाठी, समृद्धी वाढवण्यासाठी, समृद्धी प्राप्ती करण्यासाठी तुम्ही गाय वासराची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवू शकतात. तसेच पश्चिम कोणात जर तुम्ही गाय वासराची प्रतिमा ठेवलीत तर वातावरण अनुकूल राहते व उत्पन्नात वाढ होते. आध्यात्मिक वातावरण सुद्धा सुधारते. मुलं असतील तर तुम्हाला मान देत नसतील तर ईशान्य दिशेला ईशान्य दिशेला ठेवून नियमित त्याची प्रार्थना करून पूजा केल्यास म्हणजेच देवघरात पूजा केल्यास धनधान्याची सुद्धा कमतरता पडत नाही. मुलं ऐकतील व आज्ञाधारी बनतील. म्हणून तुम्ही ईशान्य दिशेला ठेवून पूजा करू शकतात. त्यानंतर धनाची, अन्नाची कमतरता असली तर पूर्व दिशेला पूर्ण करण्यासाठी, उत्तरेला सुबत्ता वाढवण्यासाठी सुद्धा आपण ठेवू शकतो. त्यानंतर दक्षिण दिशेला ठेवल्यास प्रकृती ठीक नसल्यास नक्की ती व्यवस्थित होण्यास मदत होते. अशा प्रकारे मूर्ती ठेवण्याचे किंवा प्रतिमा लावण्याचे किंवा फोटो लावण्याचे उपाय आपण या ठिकाणी जाणून घेतले. बघा, गोवत्स द्वादशी या दिवशी आपण पूजन करतो. गाय वासराची जी काही पूजा करणार आहोत त्या पूजेच्या अंतर्गत शहरांमध्ये गाय वासरू जर आपल्याला मिळाले तर नक्कीच संध्याकाळच्या वेळी त्यांची पूजा करावी, त्यांना वड्याचा नैवेद्यसुद्धा खाऊ घालावा. परंतु गाय वासरू जर आपल्याला मिळणे शक्य नसेल तर देव्हाऱ्यात एका पाटावर कपडा अंतरावा, त्यावर गाय वासरू ठेवून त्याची मनोभावे पूजा करावी. त्यापूर्वी गणपतीचं स्मरण करावं, पूजन करावं. त्यानंतर गाय वासराची मनोभावे पूजा करून गोडाधोडाचं जे काय आपण बनवलं असेल त्याचा नैवेद्य द्यावा. या प्रकारे पूजन केल्यास नक्कीच कामधेनूची कृपा दृष्टी आपल्या कुटुंबावर होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.